नमस्कार मंडळी. तर आज आहे गुढीपाडव्याचा दिवस. तुम्हा सर्वांना हे येणारं नवीन वर्ष आरोग्यदायी, आनंददायी तसेच सुखसमृद्धीचे आणि समाधानाचे जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे देवपूजेने. आजचा दिवस हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक दिवस समजला जातो. तर या मंगलमय दिवशी देवांची ही सेवा आपल्याकडून घडलीच पाहिजे. त्यामुळे कालच मी सर्व देवांना स्वच्छ करून ठेवलं होतं आणि आज फक्त मी देवांना पाण्याचा अभिषेक करून घेत आहे. देवांना अभिषेक करताना तुम्हाला फक्त एक विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे प्रत्येक देवांना अभिषेक केलेलं पाणी हे ओतून ताम्हण रिकामी करून नंतर दुसऱ्या देवांना स्नान घालायचं आहे. नाहीतर देवांना एकमेकांचं उष्ट पाणी लागतं. माझी ही एका ठिकाणी पूजा चालू आहे. तोपर्यंत आपण गुढीपाडवा साजरा करण्यामागचं कारण जाणून घेऊयात. शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा हा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे. त्याच्याच विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. ब्रह्मदेवांनी विश्वनिर्मिती केली ती सुद्धा या पाडव्याच्याच दिवशी. पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली. नूतन वर्षारंभ म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो. या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अजून एक कारण महाभारतामध्ये आपल्याला सापडते. त्यानुसार महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजय ध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात असे सुद्धा सांगितले जाते. तसेच याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो सुद्धा हाच दिवस. आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला. त्याचेच गुढी हे सूचक असे रूप आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. गुढीपाडव्याला पृथ्वीवर प्रजापती देवतेच्या लहरी सर्वाधिक असतात असे मानले जाते. त्याचे भावपूर्ण पूजन केल्यास या लहरींचा लाभ पूजकास आणि त्याच्या कुटुंबियांना मिळतो असे सुद्धा मानले जाते. गुढी ही सूर्योदयानंतर लगेचच उभारावी. त्यासाठी तुम्हाला एक बांबूची म्हणजेच त्याला वेळूची काठीसुद्धा आपण म्हणतो ती घ्यायची असते आणि त्याच्यावरती तुम्ही एखादं भरजरी वस्त्र हे बांधायचं असतं. मग तुम्ही एखादी साडीसुद्धा घेऊ शकता. फक्त ती नवी कोरी असावी म्हणजे कोणीही वापरलेली नसावी याची फक्त काळजी घ्यावी. त्यानंतर या पूजेसाठी तुम्हाला साखरेच्या गाठी, कडुनिंबाची कोवळी पाने, आंब्याची डाळी आणि फुलांचा हार बांधून घ्यायचा असतो. तसंच चांदीचा किंवा तांब्याचा कलश हा सजवून गुढी उभारायची असते. गुढी उभी करताना ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर परंतु उंबरट्यालगतच उजव्या अंगाला भूमीवर उभी करायची असते. ती उभी करताना तिची स्वस्तिकावर स्थापना करायची असते. गुढी अगदी सरळ उभी न करता थोडीशी कललेल्या स्थितीत उभी करावी.
श्री ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणत गुढीची पूजा करावी. तसेच हे नूतन वर्ष सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि आनंद देवो अशी प्रार्थना करावी. कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजवलेली डाळ किंवा भिजवलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र करून प्रसाद करावा आणि तो सर्वांना वाटावा. कडुनिंबामध्ये प्रजापती लहरी खेचण्याची क्षमता अधिक असते असे मानले जाते. सूर्यास्ताच्या समयी गुढीला गुळाचा नैवेद्य दाखवून गुढी ही उतरवावी. तर मंडळी, आजच्या पूजेसाठी काय सुंदर अशी फुलं मिळालेली आहेत बघा. आहे मदनबाण, हा मोठ्या मोगऱ्यांचा गजरा मला दादरला मिळाला. तसंच ही सुंदर चाफ्याची फुलं बघू शकता तुम्ही, किती सुंदर सुंदर मिळाली आहेत मला, मोठी मोठी. आणि आहे गुलाब. तर आज खरंच मला खूप छान वाटतं, अशी सुंदर फुलं मला आज मिळालेली आहेत. आणि आजच्या दिवसासाठीच मी ही ठेवून दिली होती, कारण की मग पुन्हा चाफ्याची फुलं मिळतीलच असं काही नाही. आणि परत उद्या प्रकट दिन पण आहे, त्यामुळे मी ठेवून देणार आहे त्यातली थोडीशी चाफ्याची फुलं स्वामींसाठी. चला, मी तुम्हाला आता माझे सगळ्या देवांना इथे छान असं अभिषेक घालून झालेला आहे पाण्याने. आणि आता मी त्यांना फुलं घालून घेते, दिवा लावून घेते आणि मग तुम्हाला सगळी माझी पूजा मस्तपैकी दाखवते. आणि त्यानंतर आपण गुढी उभारणार आहोत. मी दादरला जेव्हा स्वामींच्या मठामध्ये गेले होते तेव्हा मला हे स्वामींसाठी सुंदर असं वस्त्र मिळालं आहे. तर आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींना आज मी हे वस्त्र परिधान करणार आहे. तर देव्हाऱ्याजवळ ही छान अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे. तर आजची आपली ही सुंदर अशी पूजा तुम्ही पाहू शकता. मी मस्त असं गुलाबी रंगाचं नवीन वस्त्र देव्हाऱ्यामध्ये घातलेलं आहे, भरजरी असं छान. आणि त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून जांभळा रंगाचं वस्त्र घातलेलं आहे स्वामींच्या आसनासाठी. आणि स्वामींनी अर्थातच छान असा पांढरा शुभ्र रंगाचं असं नवीन वस्त्र आज परिधान केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण देव्हारा असा खूप छान मस्त वाटतो आहे. आणि मोगऱ्याच्या फुलांचा इथे सुंदर असा गंध दरवळतो आहे. तसंच इथे उदबत्तीचा सुवास मस्त पसरला आहे, त्यामुळे मस्त असं मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे. तर आता आपण गुढी उभारणार आहोत आणि त्याच्यासाठी मी घेतला आहे हा छोटासा कलश आणि हा एक स्टँड, कारण मी देव्हाऱ्याजवळच गुढी उभारणार आहे. हा स्टँड रेडीमेड मिळतो, ह्याच्यामध्ये तुम्ही हव्या तेवढ्या उंचीचा स्टँड घेऊ शकता, जेवढी उंच तुम्हाला गुढी उभारायची आहे. मला देव्हाऱ्याजवळच उभारायची होती म्हणून हा मी छोटासा मीडियम साईजचा घेतलेला आहे. ह्या पूजेमध्ये भरपूर असं काही साहित्य लागत नाही. तुम्हाला एक गुढीसाठी हार लागतो, एक वस्त्र लागतं आणि नवं कोरं वस्त्र हवं, म्हणजे आपण वापरलेलं वगैरे नको. एक आंब्याची डहाळी आणि कडुलिंबाची फांदी लागते. तर माझा हा स्टँड बघायला तर लहान आहे, त्याच्यामुळे एखादीच फांदी मी ह्याच्यात घेणार आहे. तर आता मी हे पूर्ण बांधूनच तुम्हाला गुढी छान उभारूनच दाखवते. तर गुढीला सर्वात प्रथम उभारण्याच्या आधी हा जो आपण कलश घेणार आहोत त्याच्यावरती स्वस्तिक कुंकवाने काढून घ्यायचा आणि बाकी सगळीकडे तुम्ही कुंकवाची 5 बोटं ओढून घ्यायची आहेत. माझा हा लहानच आहे, जेवढा स्टँड आहे त्याच मापाचा मी घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली ही गुढी सजलेली आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वाटत आहे. गुढीची उंची किती आहे, लहान आहे, मोठी आहे, मिनी गुढी आहे, कशी आहे, हे मला वाटतं सणांच्या वेळी ह्या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही किती आनंदाने सण साजरा करताय, आपली संस्कृती जपताय, हे महत्त्वाचं आहे. तर ही जी छोटी गुढी आहे ही सर्वात म्हणजे मी पहिल्यांदाच अशी गुढी उभारली आहे, कारण की माझ्याकडे मिनी गुढी होती रेडीमेड, मी तीच एवढे वर्ष लावत होते. पण ही पहिल्यांदा हे स्टँडला मी अशी
गुढी उभारली आहे. तर प्रथमच केलेली आहे, तर पुढच्या वेळी अजून चांगल्या प्रकारे करण्याचा मी प्रयत्न करेन. तर ही कशी वाटली तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर 5 पाखाडीला भक्ती प्लस म्हणून हे दुकान आहे. तर तिथूनच हे मी लाकडाचं स्टँड घेतलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या आकारामध्ये त्यांच्याकडे स्टँड अवेलेबल आहेत आणि रेडीमेड गुढीसुद्धा आहेत. तर आजचा हा गुढीपाडवा स्पेशल मस्त नैवेद्य तुम्ही बघू शकता. मस्त बासुंदी पुरी केलेली आहे, पुलाव केलेला आहे, खोबऱ्याची चटणी आहे, त्यासोबत बटाट्याची भजी आहे आणि साधा वरण भातसुद्धा केलेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसाव मित्रांनो. धन्यवाद.